असलेल्या ह्या टेस्टीजची आंतररचना कशी आहे ती सुद्धा स्पष्ट करतो आणि मगच आपण यातून पुढचे अवयव कसे असतात हे स्पष्ट करूया. बघा, लगतच्या आकृतीमध्ये आपल्याला ह्या बीजांडाची रचना अंतर्भागामध्ये कशा पद्धतीने विकसित झालेली आहे हे स्पष्ट होत आहे. बरोबर. यामध्ये आपल्याला उभट आकाराची ही जी काही टेस्टीज आहे त्याची लांबी रुंदी आपण मगाशीच सांगितली आहे. या टेस्टीच्या आतमध्ये जाळीदार भाग आपल्याला विकसित झालेला दिसतोय. आता हा जाळीदार भाग जो आहे या ठिकाणी मी थोडासा मॅग्निफाय करून तुमच्या समोर ठेवतो. बघा, ह्याचे जर उभे आडवे आपण काप पाहिले तर लोब्युल्स आपल्याला असलेले लोब्स असलेले दिसत आहेत. बरोबर. आणि याच्यामध्ये आपल्याला अनेक असे लोब्युल्स जे असलेले दिसत आहेत. त्यामध्ये एका बाजूला एक सूक्ष्म नलिकेचं जाळं की ज्याला आपण रेटे टेस्टीज म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला एकावर एक अशा घड्या पडल्या पद्धतीने लोब्युल्स असलेले दिसतात. ओके. तर आंतररचना स्पष्ट करत असताना या ठिकाणी आपल्याला या टेस्टीजची रचना काय स्पष्ट करते तर व्हासा एफ्रेन्शिया या टेस्टीजमधून बाहेर रिटे टेस्टीजच्या माध्यमातून बाहेर पडलेला दिसतोय आणि याच्यामध्ये आपल्याला या लोब्युल्समध्ये शेकडोच्या संख्येने लहान लहान अशा सेमिनिफेरस ट्युब्युल्स रचनाबद्ध झालेले असतात हे स्पष्ट होते. सेमिनिफेरस ट्युब्युल्स एकत्रित येऊन हे एका नळीत ओपन होत असतात. त्याला आपण व्हासा एफ्रेन्शिया किंवा रेटे टेस्टीज म्हणून उल्लेख करतो. तर टेस्टीजमध्ये प्रामुख्याने आपल्याला एका आडव्या रेषेमध्ये लोब्स असलेले दिसतात आणि हे लोब्स आपण एकावर एक रचनाबद्ध असलेल्या पाहतो की ज्याच्यामध्ये शेकडोच्या संख्येने काय असलेले आढळतात. याच्यामध्ये आपल्याला शेकडोच्या संख्येने सूक्ष्म नलिका की ज्याला आपण सेमिनिफेरस ट्युब्युल्स असं म्हणतो. म्हणजे काय तर शुक्रजंतू निर्मिती करता ज्या ट्यूबमध्ये शुक्रजंतूंची निर्मिती होते त्याला सेमिनिफेरस ट्यूब्स असं म्हणतो आपण. ओके. स्पर्म डेव्हलपिंग ट्यूब्स नोन ॲज सेमिनिफेरस ट्युब्युल्स. या ठिकाणी आपल्याला आता टेस्टीजची आंतररचना स्पष्ट करत असताना स्क्रॉटमच्या आतमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आपण काय म्हटलं की या सेमिनिफेरस ट्युब्युल्स अनेक मेल सेल्सनी युक्त रचनाबद्ध असतात. ती रचना आंतररचनेमध्ये आपण स्पष्ट करूया. या ठिकाणी मी तुम्हाला उभा काप कसा असतो हे या डायग्रॅमच्या साहाय्याने स्पष्ट केलं आहे. पुन्हा एकदा आपण याच्यावरती एक नजर टाकूया आणि आंतररचना काय दर्शवते ते थोडक्यात सांगतो. बघा, टेस्टीच्या आतमध्ये आपल्याला अनेक कप्पे रचनाबद्ध झालेले दिसतात. त्याला आपण लोब्युल्स शब्दाने उल्लेखलं. त्याचबरोबर ह्या लोब्युल्सच्या आतमध्ये शेकडोच्या संख्येने सेमिनिफेरस ट्युब्युल्स रचनाबद्ध झालेले आहेत आणि की ज्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स आपल्याला स्पर्म निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतलेल्या असतात असं उल्लेखावं लागतं. याचबरोबर या लोब्युल्समधून एका सूक्ष्म नलिकेच्या जाळ्याने त्यातून या टेस्टीजमधून त्या बाहेर पडतात. त्याला आपण व्हासा एफ्रेन्शिया म्हणतो. व्हासा एफ्रेन्शिया म्हणजेच दुसऱ्या भाषेत आपण त्याला रेटे टेस्टीज या नावाने उल्लेखलं आहे. बरोबर. आणि पुढे जाऊन रेटे टेस्टीज हे एका नळीमध्ये विकसित होतात, समाविष्ट होतात की ज्याचा उल्लेख आपण इपिडायडमिस असा करतो. म्हणजे टेस्टीजच्या पृष्ठभागावरती एक सूक्ष्म नलिका जी आच्छादलेली असते त्याला इपिडायडमिस असा आपण उल्लेखणार आहोत. ओके. तर अशा रीतीने ही
टेस्टीजची आंतररचना आपल्याला अनेक लोब्युल्सच्या साहाय्याने, कप्प्यांच्या साहाय्याने विकसित झालेली स्पष्ट होते, की ज्यामध्ये आपण काय सांगितलं, की ज्याच्यामध्ये आपल्याला सेमिनिफेरस ट्यूब्स किंवा ट्युब्युल्स आढळलेल्या दिसतात. आता याचबरोबर आपण पुरुष जनन संस्थेमध्ये टेस्टीज नंतर पुढं विकास कसा झालेला आहे ते स्पष्ट करायचं आहे. आता आपण याबरोबर टेस्टीजमधून बाहेर पडलेल्या नलिकेला काय म्हणतोय, तर व्हासा डेफरेन्शिया म्हणतोय. बघा, या ठिकाणी या टेस्टीजमधून बाहेर पडणारी ही जी नलिका आहे, की जी वरच्या दिशेने दोन्हीही टेस्टीजमधून बाहेर पडून या ठिकाणी आपल्याला वरच्या दिशेने, पोटाकडच्या दिशेने जात असलेली दिसते. त्या ट्यूबला आपण काय म्हटलं आहे, की त्या ट्यूबला आपण व्हासा डेफरन्स असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी व्हासा डेफरन्स म्हणजे काय आणि व्हासा डेफरन्स कशा पद्धतीने असते हे आपण थोडक्यात स्पष्ट करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी व्हासा डेफरेन्शिया ही काय आहे, रेटे टेस्टीजमधून निर्माण झालेली एक ट्यूब आहे. आता व्हासा डेफरन्सचं कनेक्शन टेस्टीज बरोबर जे झालेलं आहे, बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात येतोय, की टेस्टीजच्या बाह्यांगाला एका बाहेरच्या बाजूला दोन्ही कडा ह्या एका सुरकुतलेल्या नलिकेच्या साहाय्याने आपल्याला आच्छादलेल्या दिसतात. त्या सुरकुतलेल्या नलिकेला इपिडायडेमिस असं आपण म्हणतो. काय म्हणतो? इपिडायडेमिस. इपी म्हणजे अबाव and diademis is a tube. The tube which is above the surface of testis, it is known as epididymis. Epididymis ह्या दोन्ही टेस्टीज मधून एक एक बाहेर येऊन त्या कॉइल्ड असलेल्या दिसतात. कशा आहेत त्या? सुरकुतलेल्या स्वरूपात असलेल्या दिसतात, कॉइल्ड असलेल्या दिसतात. जवळपास ही नलिका 6 मीटर लांबीची असलेली दिसते. इट मेजर्स अबाउट 6 meters in length. But it is located on the surface, on either surface, means lateral surface आपण म्हणूया. टेस्टीच्या जी आच्छादलेली असते कॉइल्ड नेचरमध्ये ती किती असते? 6 मीटर इन लेंथ असते. इट स्टार्ट्स फ्रॉम व्हासा एफरेन्शिया अँड ओपन्स ॲज अ व्हासा डेफरेन्शिया. म्हणजे या ठिकाणी इपिडायडेमिस कशी निर्माण झालेली आहे, तर टेस्टीजमधल्या व्हासा एफरेन्शिया पासून निर्माण होऊन ती त्या पुढे व्हासा डेफरेन्शिया मध्ये रूपांतरित होईपर्यंत आच्छादलेली असते. यामध्ये प्रामुख्याने इपिडायडेमिस आपल्याला 3 भागामध्ये प्रामुख्याने विभक्त झालेली दिसते. या ठिकाणी त्याचे विभाग जर सांगायचे म्हटलं तर बघा, ह्या टेस्टीजच्या वरच्या बाजूला अशी एक जी नलिका आच्छादलेली दर्शवतोय आपण आतल्या बाजूला, ती कशी आहे, तर त्यामध्ये 3 भाग. वरचा टोपीसारखा कॅप, टोपीला वरती कॅप असते ना, फ्लॅप असतो, तर त्यावरून त्याला कॅपुट इपिडायडेमिस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कॅपुट इपिडायडेमिस. मधला जो मुख्य भाग आहे त्याला आपण इपिडायडेमिस असा आपण त्याचा उल्लेख करतो. म्हणजेच जो मिडल पार्ट आहे, बॉडी जी आहे या इपिडायडेमिसची, त्याला कॉर्पोरा इपिडायडेमिस, आणि शेवटचा जो खालचा जो भाग आहे तळाला येणारा तो शेपटीसारखा असतो, म्हणून त्याला क्वाडा इपिडायडेमिस. क्वाडा म्हणजे टेल. या ठिकाणी आपण ह्या टेस्टीजवरती आच्छादलेली जी नलिका आहे 6 मीटर लांबीची, ती 3 भागात विभक्त केली. वरचा डोक्याकडचा भाग त्याला कॅपुट इपिडायडेमिस, मधला शरीराचा या नलिकेचा भाग त्याला कॉर्पोरा इपिडायडेमिस, आणि तळाला शेपटीसारखा होत आलेला क्वाडा इपिडायडेमिस. क्वाडा म्हणजे टेल, आपण या अगोदरच म्हटलेलं आहे. आता या अशा कॉइल्ड लॉंग ट्यूबचा महत्त्वाचं कार्य काय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या कॉइल्ड डक्टचं किंवा ट्यूबचं महत्त्वाचं कार्य जे आहे ते स्टोरेज आहे.
म्हणजे या टेस्टीजच्या आतमध्ये असलेल्या लोब्युल्समध्ये निर्माण झालेले जे स्पर्म्स आहेत ते स्पर्म्स स्टोअर करण्याकरता जी जागा लागते ती या ठिकाणी ही नलिका प्रोव्हाइड करते. म्हणजे स्टोरेज आणि दुसरं म्हणजे मॅच्युरेशन. शुक्रजंतूंना जे मॅच्युअर होण्यासाठी कालावधी लागतो तो या इपिडायडेमिसमध्ये पुरवला जातो. म्हणून संयुक्त कार्य आपण काय म्हणतोय तर इपिडायडेमिस प्लेज द रोल फॉर maturation of sperm and it gives a space for its storage. ओके, फंक्शन काय झालं स्टोरेज अँड मॅच्युरेशन ऑफ स्पर्म्स फॉर दी मोटिलिटी मोटिलिटी म्हणजे शुक्रजंतूंना हालचाल करण्याकरता या ठिकाणी आपल्याला या शुक्रजंतूंना विकसित होण्याकरता मॅच्युअर होण्याकरता आणि ते स्टोअर होण्याकरता ही ट्यूब हेल्प करते. अँड सच स्पर्म्स बिकम्स केपेबल फॉर द फर्टिलायझेशन प्रोसेस. म्हणजे शुक्रजंतूंना फलन घडवून आणण्यासाठी सक्षमपणा जो निर्माण व्हावा लागतो जोपासावा लागतो तो या नलिकेमध्ये निर्माण होतो. म्हणजे इपिडायडमिस प्रोव्हाइड्स द स्पेस फॉर स्टोरेज ॲज वेल ॲज इट आल्सो गिव्स हेल्प्स टू मॅच्युअर. म्हणजे स्पर्म्स मॅच्युअर आणि स्टोअर होण्यासाठी या ठिकाणी या डक्टचा उपयोग होतो. आता यानंतर मग या टेस्टीजमधून बाहेर पडून वरच्या दिशेने जी नलिका चालू होते त्याला आपण काय म्हटलं आहे त्याच्या अगोदरच्या डायग्राममध्ये त्याची आपण पुन्हा एकदा रचना पाहूया. त्याला आपण व्हासा डेफरेन्शिया असं म्हटलं आहे. काय आहे ही व्हासा डेफरेन्शिया बघा. व्हासा डेफरेन्शिया ही देखील एक स्नायूंची नलिका आहे. व्हासा डेफरेन्शिया सुद्धा पेयर्ड आहेत. दोन्ही टेस्टीजमधून एक एक करून बाहेर आलेल्या नलिका आहेत. या नलिका आपल्याला वरच्या दिशेने आणि लांब असलेले दिसतात. यांची लांबी जवळपास 40 सेंटीमीटर आहे. व्हासा डेफरेन्शिया इट मेजर्स अबाउट 40 सेंटीमीटर्स लॉंग. कुठून कुठपर्यंत आहेत बरं. इट अरायझेस फ्रॉम द क्वाडा इपिडायडेमिस अँड इट रिचेस अप टू द ॲबडॉमिनल कॅव्हिटी टू जॉईन विथ सेमिनल व्हेसिकल्स. म्हणजे टेस्टीजमधून आपल्याला यांचा उगम झालेला दिसतो की ज्या ठिकाणी क्वाडा इपिडायडेमिस आहे आणि त्या क्वाडा इपिडायडेमिस पासूनच विकसित होऊन पुढे कंटिन्यू होऊन त्या कुठंपर्यंत जात आहेत तर वरच्या दिशेने ज्या ठिकाणी सेमिनल व्हेसिकल्स नावाच्या ग्रंथी सदृश्य भाग आहेत तिथपर्यंत ही नलिका जाते. तर या ठिकाणी सेमिनल व्हेसिकल पर्यंत ही व्हासा डेफरेन्शिया पसरलेली दिसते. याची लांबी आपण 40 सेंटीमीटर एवढी स्पष्ट केलेली आहे. काय बरं याचं कार्य तर याचं कार्य आपण स्पष्ट करताना इपिडायडेमिस परफॉर्म्स द फंक्शन टू कॅरी करण्याचं कार्य. कोणाला कॅरी करायचं आहे तर स्पर्म्स. इट कॅरी स्पर्म्स फ्रॉम इपिडायडेमिस अप टू दी इजॅक्युलेटरी डक्ट. म्हणजे सेमिनल व्हेसिकल पर्यंत आलेली ही जी नलिका आहे त्याच्या पुढे इजॅक्युलेटरी डक्ट म्हणून उगम पावते. म्हणून आपण याला काय म्हणूया याचा शुक्रजंतूंचा वहन करण्याकरता या नलिकेचा प्रमुख सहभाग म्हणून याचा उल्लेख करूया. सो स्टुडंट्स, हॅव यू गॉट इट. द मेन रोल ऑफ व्हासा डेफरेन्शिया is to carry the sperms up to ejaculatory duct. ओके, बघूया पुढचे अवयव आता एक एक करून आपण लक्षात घेऊया.
मग इजॅक्युलेटरी डक्ट काय आहे? तर याच नळीचा पुढचा भाग जिथं सेमिनल व्हेसिकल नावाची ग्रंथी सदृश्य भाग आहे, एवढ्या रंगाचा दिसतोय बघा, की जी दुधी रंगाचे खऱ्या अर्थाने असते, सुरकुतलेली नलिका, यांची संख्या सुद्धा 2 असते. पण सुरुवातीला आता आपण इजॅक्युलेटरी डक्ट काय आहे ते पाहूया आणि मग त्याच्या पुढे आपण सेमिनल व्हेसिकलचा उल्लेख करूया. इजॅक्युलेटरी डक्ट ह्या सुद्धा पेयर्ड आहेत. डक्ट म्हणजे नलिका, इजॅक्युलेशन म्हणजे सोडणाऱ्या. शुक्रजंतुयुक्त जो भाग आहे की जो पुढे आपल्याला नेऊन सोडतोय, म्हणून त्याला इजॅक्युलेटरी डक्ट असं आपण म्हणतो. ओके, इजॅक्युलेटरी डक्ट्स आर पेयर्ड. आता ह्यांची लांबी अतिशय अल्प असते. ओनली इट मेजर्स अबाउट 2 सेंटीमीटर्स इन लेंथ. किती? 2 सेंटीमीटर लांब असते. का? कारण या ठिकाणी या नलिकेचा म्हणजे वासा डेफरेन्शियाचा आपल्याला काय दिसून येतो की या सेमिनल व्हेसिकल जिथं संयोग होतो, जिथं त्याला स्पर्श होतो, तिथून फक्त ती प्रोस्टेट ग्रंथीमध्ये घुसून ती शिश्नामध्ये प्रवेश करेपर्यंत आपल्याला ह्याची लांबी असलेली दिसते. म्हणून ही नलिका किती आहे? फक्त 2 सेंटीमीटर लांबीची असलेली दिसते. या ठिकाणी ह्या इजॅक्युलेटरी डक्टचं महत्त्व जर सांगायचं झालं तर आपल्याला याच्यामधून सेमिनल फ्लुइड आणि स्पर्मॅटोझोआ एकत्रित स्वरूप करून वहन करण्याचं कार्य ही इजॅक्युलेटरी डक्ट करते. पुन्हा एकदा मी याचा उल्लेख करतो पहा. इजॅक्युलेटरी डक्ट ही वासा डेफरेन्शियाच्या पुढे कंटिन्यू म्हणजे विकसित झालेली दिसते. पण कुठून? तर ज्या ठिकाणाहून सेमिनल व्हेसिकलची निर्मिती झालेली असते, म्हणजे वासा डेफरेन्शिया येऊन सेमिनल व्हेसिकलच्या इथं येऊन चिकटतात, त्या ठिकाणाहून ह्या नळीचा पुढे विकास इजॅक्युलेटरी डक्ट म्हणून उल्लेखला जातो, की जी इजॅक्युलेटरी डक्ट ही आपल्याला प्रोस्टेट ग्रंथीमध्ये शिरकाव झालेली दिसते. बरोबर, की ज्या प्रोस्टेट ग्रंथीतून शिश्नामध्ये प्रवेश करते. तर मग ह्या प्रोस्टेट ग्रंथीचा जेवढा भाग आहे तेवढा 2 सेंटीमीटरचा भाग ही व्यापते. ओके, तर ही नलिका काय कार्य करते म्हणून आपण उल्लेख करूया. तर ही नलिका प्रामुख्याने सेमिनल फ्लुइड म्हणजे सेमिनल व्हेसिकल नावाच्या ज्या ग्रंथी आहेत दुधी रंगाच्या, दुधी स्त्राव हा यापूर्वी जे शुक्रजंतू वाहून आलेले आहेत नलिकेतून वासा डेफरेन्शियातून, त्याच्यावर शिडकवण्याचं काम सेमिनल व्हेसिकल करत असते, तो प्राप्त करण्यासाठी. म्हणजे इजॅक्युलेटरी डक्ट काय करते? तर सेमिनल व्हेसिकलचा स्त्राव कॅरी करते. त्याचबरोबर अजून काय? तर स्पर्मॅटोझोआ. आता स्पर्म, झोआ म्हणजे सेल्स असल्यासारखे दिसतात म्हणून त्याला स्पर्मॅटोझोआ म्हटलं आहे. स्पर्म आणि ए मिल्की फ्लुइड इजेक्टेड फ्रॉम सेमिनल व्हेसिकल इज द मेन फंक्शन ऑफ इजॅक्युलेटरी डक्ट. पुन्हा एकदा उल्लेख करतो, इजॅक्युलेटरी डक्टचा फंक्शनल रोल आहे टू रिसीव सेमिनल फ्लुइड अँड स्पर्मॅटोझोआ टू कॅरी अप टू युरेथ्रा इन द पेनिस. म्हणजे या सेमिनल व्हेसिकलचा दुधी स्त्राव आणि शुक्रजंतू या दोघांना एकत्रित वाहून नेण्याचं कार्य इजॅक्युलेटरी डक्ट करते. ओके, आता यानंतर आपल्याला युरेथ्रा. युरेथ्रा काय आहे? तर युरेथ्रा ही पुरुषांच्या शरीरामध्ये वीर्यवाहक नलिका आणि मूत्रवाहक नलिका दोन्हीचं कार्य एकच नलिकेमार्फत पार पाडलं जातं. त्या नलिकेस युरेथ्रा असं उल्लेखलं जातं. ओके,
म्हणून या नलिकेला आपण जेनायटल डक्ट, युरिनोजेनायटल डक्ट असं देखील म्हणतो. या ठिकाणी आपण युरिनोजेनायटल डक्ट या नावाने उल्लेखतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला स्पष्ट करतो, पहा. इजॅक्युलेटरी डक्ट पासून शिश्नामध्ये घुसणारी किंवा विकसित झालेली मूत्र आणि वीर्य, ज्याला आपण सिमेन म्हणतो इंग्लिशमध्ये, या दोघांनाही घेऊन संयुक्त नलिकेतून वाहून नेणारी नलिका म्हणून याला आपण युरिनोजेनायटल, युरिन पण वाहून नेते फ्रिक्वेंटली आणि सेक्शुअल फिनॉमिनॉनच्या वेळी सिमेन पण वाहून नेणारी ही नलिका म्हणून युरेथ्राला युरिनोजेनायटल डक्ट असं म्हणतात. इट इज अ कॉमन डक्ट टू कॅरी युरिन ॲज वेल ॲज फॉर सिमेन. आता हा युरेथ्रा किती आहे, तर इट मेजर्स अबाउट 20 to 25 सेंटीमीटर इन लेंथ. काय म्हणलं आपण, इजॅक्युलेटरी डक्ट पासून ते पेनिसच्या टिपपर्यंत कंटिन्यू जी नळी आहे, डक्ट आहे, त्याची लांबी 20 to 25 सेंटीमीटर एवढी असलेली दिसते. करेक्ट. याचं फंक्शन आपण मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे इट हेल्प्स टू कॅरी युरिन फ्रिक्वेंटली अँड सिमेन ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स. त्यानंतर आता या जननसंस्थेचा शेवटचा भाग की जो बाह्यांगाला शरीरातून प्रोट्रूड होतो, म्हणजे बाहेर पडतो, त्यास आपण काय म्हणतोय, पेनिस, शिश्न अशा नावाने उल्लेखतो. तर आता विद्यार्थी मित्र हो, शिश्न म्हणजे काय हे आपण स्पष्ट करूया. पेनिस इज अ लॉंग, इरेक्टाइल, मस्क्युलर ऑर्गन. शिश्न काय आहे, शिश्न हा स्नायूंचा लांब ताठरता निर्माण करणारा अवयव आहे की ज्याच्या साहाय्याने आपल्याला मूत्रविसर्जन ही प्रक्रिया पार पाडली जाते. त्याचबरोबर लैंगिक जनन प्रक्रियेच्या वेळी आपल्याला शुक्रजंतू वीर्याच्या माध्यमातून आपल्याला काय केले जातात, स्त्रीच्या शरीरामध्ये वाहून नेण्यास मदत केली जाते. त्यामुळे पेनिसची रचना आपण स्पष्ट करत असताना, पेनिस इज अ लॉंग, मस्क्युलर, इरेक्टाइल tissue or organ. Such organ shows internally mainly three bundles of muscles म्हणूया आपण त्याला. शिश्नाच्या आतमध्ये आपल्याला 3 पद्धतीने काय दिसतात, तर 3 स्नायूंचे बंडल असलेले दिसतात. ते कोणकोणते आपण लक्षात घेऊया. या ठिकाणी आणि हे जे स्नायू आहेत ते शिश्न ज्या वेळेला इरेक्ट होतं, सो ॲज टू गिव्ह आउट द सिमेन ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स, और इट इज नोन ॲज कॉप्युलेशन. ॲट दॅट टाइम टू बिकम इरेक्ट, लॉंग, हार्ड ड्युरिंग सेक्शुअल एक्साइटमेंट, द मस्क्युलर बंडल्स आर प्रेझेंट. तर त्या ठिकाणी 2 पद्धतीचे आपल्याला मुख्य स्नायूंचे प्रकार दिसतात. असताना संख्येने 3 आहेत. बघा काय म्हटलं मगाशी मी, स्नायूंचे 3 बंडल्स आहेत. एक लॅट्रोडॉर्सल म्हणजे वरच्या बाजूला दोन्हीकडे युरेथ्राच्या दोन्ही बाजूला आणि खालच्या बाजूने एक, अशा रीतीने आपल्याला 2 स्नायूचे बंडल दिसतात. कोणकोणते आहेत, कॉर्पोरा स्पॉन्जिओसम नावाचा एक आणि कॉर्पोरा कॅव्हर्नोसा या नावाचा एक स्नायूंचा बंडल आपल्याला या पेनिसमध्ये असलेला दिसतो. कॉर्पोरा स्पॉन्जिओसम
आणि कॉर्पस स्पॉन्जिओसम आणि कॉर्पोरा कॅव्हर्नोसा या नावाचे 2 मसल बंडल्स आपल्याला या पेनिसमध्ये असलेले दिसतात. गॉट इट? तर कॉर्पोरा कॅव्हर्नोसा इज दी व्हेंट्रोलॅटरल अँड कॉर्पस स्पॉन्जिओसम इज डॉर्सोलॅटरल इन नेचर. आता या पेनिसच्या आपल्याला पुढच्या बाजूला at the end there is a double skin fold structure which is known as enlarged part, which is a sensitive part known as glans penis. So glans penis is a double loose skin fold which is also known as prepuce. या शिश्नाच्या पुढील भागाला आपण मराठीमध्ये शिश्नमुंड असं म्हणतो. या शिश्नमुंडावरती आपल्याला स्नायूंचे 2 आवरणं विकसित झालेले असतात. त्याला आपण फोर स्किन डायग्राममध्ये बघा लेबल केलेलं आहे. फोर स्किन की ज्याला आपण काय म्हणू शकतो? इट इज नथिंग बट अ प्रिफ्यूज, डबल लूज फोल्ड ऑफ द स्किन, प्रिफ्यूज. आणि प्रिफ्यूज या ठिकाणी एकत्रित ते आपण ग्लान्स पेनिस या नावाने उल्लेख केला. ओके, अशा रीतीने या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ पेनिस रचना असलेली दिसून येते. आता या जननसंस्थेशी निगडीत संलग्न असलेल्या काही ग्रंथींचा भाग देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे, अभ्यास करायचा आहे. कोणकोणत्या संलग्न ग्रंथी आहेत त्या या आकृतीमध्येच मी तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, या ठिकाणी शिश्न जे मध्यभागी दोन्ही वृषणाच्या मध्ये आहे त्याच्या बेसला, त्याच्या पायथ्याला लहान 2 छोट्या छोट्या ग्रंथी ज्याला आपण बल्बसारख्या असलेले दिसतात त्याला आपण बल्बो युरेथ्रल ग्लँड, युरेथ्राला दोन्ही बाजूला आहेत म्हणून त्याला बल्बो युरेथ्रल ग्लँड असं म्हणतो. किंवा त्यालाच आपण दुसऱ्या शास्त्रीय भाषेमध्ये काउपर्स ग्लँड या नावाने देखील उल्लेखतो. त्यालाच आपण काय म्हणतो? काउपर्स ग्लँड. काउपी म्हणजे चवळीचा आकार जेवढा असतो, चवळीच्या शेंगेमध्ये जे आपण चवळी पाहतो तशा पद्धतीने चवळीच्या आकाराचा देखील त्या ग्रंथींचा भाग असल्यामुळे आपण त्याला काउपर्स ग्लँड देखील नावाने उल्लेखतो. दुसरी ग्रंथी आहे असोसिएटेड ग्लँड नोन ॲज प्रोस्टेट ग्लँड. त्या काउपर्स ग्लँडच्याच मागे म्हणजे वरच्या बाजूला आपल्याला प्रोस्टेट ग्रंथी असलेली दिसते. आणि तिसरी ग्रंथी म्हणजे त्याच्याच वरच्या दिशेने मगाशी उल्लेखलेले सेमिनल व्हेसिकल्स. ओके, तर अशा रीतीने ह्या तिन्ही ग्रंथींचा उल्लेख सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लँड अँड काउपर्स ग्लँड और बल्बोयुरेथ्रल ग्लँड इज नोन ॲज ॲसेसरी ग्लँड्स और असोसिएटेड ग्लँड्स. तर त्याच्यात सुरुवातीचा आपण आता सेमिनल व्हेसिकल ह्या कशा आहेत आणि त्याचं कार्य काय आहे हे थोडक्यात उल्लेखूया. सेमिनल व्हेसिकल्स these are also paired. सेमिनल व्हेसिकल्स पण काय आहेत? पेअर्ड आहेत, जोडीने आहेत. या ग्रंथी त्या आतून पोकळ आहेत, हॉलो आहेत, व्हाईटिश कलरच्या आहेत, पांढऱ्या रंगाने आहेत आणि या युरिनरी ब्लॅडरच्या दोन्ही बाजूला एक एक करून असलेल्या दिसतात. यांची लांबी, या ग्रंथींची लांबी 5 सेंटीमीटर एवढी असलेली दिसते आपल्याला. या लहान नलिकेसारख्याच जणू काही ह्या ग्रंथी असलेले दिसतात. आणि ह्या ग्रंथी व्हासा डिफरेन्शिया ज्या ठिकाणी इजॅक्युलेटरी डक्टला चिकटल्या जातात त्या नलिकेलाच, त्याच जंक्शनला ह्या सेमिनल व्हेसिकल असलेल्या दिसतात. सेमिनल व्हेसिकलचं मुख्य कार्य, the main function of the seminal vesicle is to secrete fluid which is useful for nourishment. या सेमिनल ग्रंथी दुधी रंगाचा स्त्राव जो निर्माण करतात
ते महत्त्वाचं कार्य काय काय पार पाडतात, तर ते कार्य म्हणजे नरिशमेंट. नरिशमेंट म्हणजे काय? टू नरिश म्हणजे आपण त्याला जसं ह्या शुक्रजंतूंचं संगोपन करण्याकरता, त्याला अन्न पुरवठा करण्याकरता आपण त्याला नरिशमेंट म्हणतो. ओके. तर हे नरिशमेंट या सेमिनल फ्लुइडमधून होत असतं, की जेणेकरून या स्त्रावामुळे शुक्रजंतू ॲक्टिवेट होत असतात, उत्तेजित होत असतात. तर महत्त्वाचं कार्य सेमिनल फ्लुइडचं काय आहे? टू नरिश द यंग स्पर्म्स अँड टू ॲक्टिवेट द स्पर्म. गॉट इट? So this is the main function of seminal fluid, which is secreted by seminal vesicle. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेमिनल व्हेसिकलमधून जो मिल्की फ्लुइड तयार होतं, की ज्याच्या साहाय्याने सिमेनचा 60% पार्ट हा ऑक्युपाय होत असतो. व्हॉल्यूम जो आहे तो किती? 60% पार्ट ऑफ द सिमेन इज ऑक्युपाइड बाय सेमिनल फ्लुइड. आता दुसरी ग्रंथी आहे प्रोस्टेट ग्रंथी. प्रोस्टेट ग्लँड इज अ सिंगल. त्याच्या पुढे काय आहे? युरिनरी ब्लॅडरच्या खालच्या बाजूला आपल्याला युरेथ्रा ज्याच्यातून पास होतो. युरेथ्रा पास होतो? नाही, तर इजॅक्युलेटरी डक्ट पास होते. आणि त्याचबरोबर युरिनरी ब्लॅडर घेऊन काय येते? युरिनरी डक्ट. त्या युरिनरी डक्टचा आणि इजॅक्युलेटरी डक्टचा या प्रोस्टेट ग्रंथीच्या भागामध्ये संयोग झालेला दिसतो. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय? तर कॉमन डक्ट, युरिनोजेनायटल डक्ट म्हणून त्याचा उल्लेख केला होता. आता या ठिकाणी आपण प्रोस्टेट ग्लँड म्हणजे नेमकं काय हे आपण स्पष्ट करूया. प्रोस्टेट ग्लँड इज अ सिंगल लार्ज अँड लोब्ड ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड इज अ सिंगल large and lobed gland. It is present at the base of urethra. It is present at the base of urethra. या ग्रंथीचं मुख्य कार्य काय? It produces alkaline fluid. It produces alkaline fluid, की ज्याचा उपयोग आपल्याला प्रामुख्याने प्रोस्टॅटिक फ्लुइड म्हणून जो उल्लेख करतो आपण, की जो काय करतो आपण? ह्या सिमेनचं ज्या वेळेला युरेथ्रामधून कॅरी करतो त्यावेळी ते न्यूट्रलाइज करण्याकरता किंवा त्या मार्गाचा न्यूट्रल करणं, म्हणजेच त्याची जी काही युरिनची ॲसिडिटी आहे ती नष्ट करण्यासाठी, न्यूट्रल करण्यासाठी या फ्लुइडचा उपयोग होतो. त्याचबरोबर या ठिकाणी व्हाजायनल फ्लुइड जे असतं त्या ठिकाणी या ॲसिडिक नेचर जे आहे त्याचं देखील न्यूट्रलायझेशन ड्युरिंग द प्रोसेस ऑफ कॉप्युलेशन हे पार पाडलं जातं. ओके. सो प्रोस्टॅटिक ग्लँड सिक्रेट्स अ फ्लुइड which is known as prostatic fluid, which helps for the neutralization of the passage. Okay, and it becomes or it contributes the volume which is about 30% of the total semen. तर वीर्याच्या एकूण 30% भाग हा आपल्याला कशाने व्यापलेला दिसतो? तर प्रोस्टॅटिक फ्लुइडने व्यापलेला दिसतो. आता यानंतर तिसरी जी ग्रंथी आहे ती तिसरी ग्रंथी म्हणजे कॉपर्स ग्लँड. व्हॉट इज दिस कॉपर्स ग्लँड? इट इज ऑल्सो नोन ॲज bulbourethral gland, which we have discussed. आता bulbourethral gland म्हणजे काय किंवा कॉपर्स ग्लँड म्हणजे काय याचं थोडक्यात आपण वर्णन करूया. कॉपर्स ग्लँड इट इज स्मॉल पेयर्ड ग्लँड. कॉपर्स ग्लँड काय आहे? लहान आणि जोडीने असलेली ही ग्रंथी आहे की जी आपल्याला युरेथ्राच्या बेसला
सिक्रेट झालेली, लोकेट झालेली दिसते. याचं प्रमुख महत्त्वाचं कार्य काय आहे, तर कॉर्पस ग्लँड ऑल्सो सिक्रेट अँड अल्कलाइन स्टिकी फ्लुइड. कॉर्पस ग्रंथी सुद्धा काय करते, अल्कलाइन फ्लुइड सिक्रेट करत असलेली दिसते, की ज्याच्या साह्याने आपल्याला पेनिसच्या आतमधून जे युरेथ्रा नावाची ट्यूब कॅरी होते, त्या नलिकेचं वरचेवर मूत्रवहन झाल्यामुळे तो मार्ग कसा झालेला आहे, ॲसिडिक जो झालेला असतो, त्याचं न्यूट्रलायझेशन करण्याचं काम प्रोस्टॅटिक ग्रंथीने केलेलं आहे, प्रोस्टॅटिक फ्लुइडने. परंतु कॉर्पस ग्रंथी काय करते, तर कॉर्पस ग्रंथी ही त्या मार्गाला बुळबुळीत करण्याचं काम पार पाडत असते. का, तर तो बुळबुळीत म्हणजे लुब्रिकेटिंग पॅसेज हेल्प टू कॅरी द सेमेन इन अ हाय स्पीड. म्हणजे त्याच्यानंतर जे काही वीर्य वाहून नेण्याचं काम या नलिकेमार्फत पार पाडणार असतं, ते काम सुरळीतपणे आणि गतीने पार पाडावं म्हणून या ठिकाणी या बल्बोयुरेथ्रल ग्रंथीचा रस हा तो मार्ग काय करतं, बुळबुळीत करण्याचं काम पार पाडत असतो. या वीर्यामध्ये किंवा एकूण ह्या मार्गामध्ये ही ग्रंथी या वीर्याचा एकूण 10% भाग म्हणून याचा समावेश होतो. बरोबर. म्हणजे एकूण आपण तिन्ही ग्रंथींचा रोल थोडक्यात या ठिकाणी स्पष्ट केला. कोणकोणत्या ह्या ॲसोसिएटेड ग्लँड्स, तर बल्बोयुरेथ्रल ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड अँड सेमिनल व्हेसिकल्स. दीज आर द 3 associated glands in the male reproductive system. ओके. तर अशा रीतीने आपण पुरुष जनन संस्था ही टेस्टीज पासून ते पेनिसपर्यंत एका टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने विकसित झालेली आहे ती आज अभ्यासली. मी या ठिकाणी पुन्हा एकदा या सगळ्या अवयवांचा उल्लेख करतो आणि थांबतो. बघा, आपण टेस्टीज हा स्क्रॉटल सॅकमध्ये स्टोअर्ड झालेला भाग स्पष्ट केला. टेस्टीज आर द मेन मेल सेक्स ऑर्गन्स. टेस्टीज काय आहेत, पुरुषांमधला मुख्य जनन अवयव आहे की ज्याच्या मार्फत शुक्रजंतूंची निर्मिती पार पाडली जाते. त्या शुक्रजंतूंना घेऊन जाण्याकरता पुढील सगळा नलिका सदृश्य भाग आपल्याला त्यातून विकसित झालेला दिसतो, की जो अगदी शिश्नापर्यंत पसरलेला आढळतो. त्यामध्ये कोणकोणते भाग आहेत पाहूया. टेस्टिसच्या वरती एका बाजूला इपिडायडेमिस नावाची जी नलिका आहे 6 मीटर लांबीची, बरोबर, कॉइल्ड ट्यूब त्याचा उल्लेख केला. त्याच ट्यूबच्या पासून पुढे व्हासा डेफरेन्शिया नावाची नलिका विकसित होते, की जी नलिका सेमिनल व्हेसिकलपर्यंत येऊन पोचते. त्यानंतर या सेमिनल व्हेसिकलपासून आपल्याला पुढे इजॅक्युलेटरी डक्टचा विकास झालेला दिसतो, की जी फक्त 2 सेंटीमीटर लांबीची आपण उल्लेखली. इजॅक्युलेटरी डक्ट ही प्रोस्टेट ग्रंथीतून पुढे युरेथ्राला येऊन चिकटते, की जी युरेथ्रा ही आपल्याला शिश्नातून पुढे विकसित होऊन शिश्नातून बाहेर पडलेली आढळते. म्हणजे या ठिकाणी ह्या पुरुष जनन संस्थेमध्ये अंतस्थ भागात आणि बहिस्थ भागात अशा रीतीने 3 गोष्टी आपण उल्लेखल्या. एक म्हणजे मुख्य टेस्टिस, दुसरा ॲसेसरी डक्ट्स म्हणजे नलिका सदृश्य भाग, की ज्यामध्ये इपिडायडेमिस, व्हासा डेफरेन्शिया, इजॅक्युलेटरी डक्ट, युरेथ्रा यांचा समावेश केला. आणि तिसरा म्हणजे ॲसोसिएटेड ग्लँड्स, त्यामध्ये आपण 3 ग्रंथींचा समावेश केला. त्यात सर्वप्रथम आपण सेमिनल व्हेसिकल्स, त्याच्यानंतर प्रोस्टेट ग्लँड आणि शेवटी बल्बोयुरेथ्रल ग्लँड यांचा उल्लेख केला. तर विद्यार्थी मित्रहो, या ठिकाणी आपण आज पुरुष जनन संस्था हे अभ्यासलेली आहे. यानंतर आपण पुढे याच टॉपिकमध्ये स्त्री जनन संस्था
कशा पद्धतीने असते हे आपल्याला सांगायचं आहे. इथं मला आणखी एक भागाचा उल्लेख करायचा आहे, तो म्हणजे या टेस्टीजमध्ये असलेल्या ज्या काही सेमिनिफेरस ट्युब्युल्स जे आहेत, सिमेंट तयार करण्याकरता, स्पर्म तयार करण्याकरता या टेस्टीचा उपयोग होतो. प्रामुख्याने स्पर्म तयार होतात. तर ते आंतररचना कशी असते ते मी आता तुम्हाला या ठिकाणी 2 मिनिटात स्पष्ट करतो आणि मग आपण ह्या लेक्चरचा भाग संपवूया. बघा, आंतररचनेला आपण हिस्टॉलॉजी असं म्हणतो. हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ testes shows that number of small round tubules are present. या राऊंड ट्युब्युल्सला आपण सेमिनिफेरस ट्युब्युल्स म्हटलंय पहा. या सेमिनिफेरस ट्युब्युल्स आपल्याला कशाने आच्छादलेले दिसत आहेत बघा. आतमध्ये एक अशी पेशींची गोल कडा आहे. त्या गोल कडेला आपण जर्मिनल सेल्स म्हणतो. लिंग पेशींची एक आच्छादन आहे. त्याला आपण इपिडर्मिस, आणि त्या एपिडर्मिसमध्येच आपल्याला काय दिसत आहेत, जर्मिनल एपिथेलियम म्हणून त्याचा उल्लेख झालेला दिसतो. जर्म सेल्स आहेत. या जर्म सेल्स आपल्याला मेटामॉर्फोसाइज झालेले दिसतात. मेटा म्हणजे लार्ज आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे रचना. रचनेने विकसित झालेल्या या जर्म सेल्स झालेल्या दिसून येतात की ज्याच्यापासून स्पर्मॅटोझोआ तयार होतो. बघा, 3 टप्प्यामध्ये या जर्मिनल सेल्स ही जी काही वर्तुळाकार सेमिनिफेरस ट्यूब आहे त्याच्या बाहेरच्या कडा, म्हणजेच ही जी सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे त्याची जी आतील कडा आहे त्याला आपण जर्मिनल एपिथेलियम या नावाने उल्लेखलं. जर्म सेल्स या मेटामॉर्फोसाइज होतात, म्हणजे स्ट्रक्चरली मॉडिफाय होतात, एनलार्ज होतात, डेव्हलप होतात बाय 3 स्टेप्स. जर्मिनल सेल विकसित झाली की प्रायमरी स्पर्मॅटोगोनिया तयार होतो. प्रायमरी स्पर्मॅटोगोनियाचं सेकंडरी स्पर्मॅटोगोनियामध्ये रूपांतर होतं आणि सेकंडरी स्पर्मॅटोगोनिया टर्शरी स्पर्मॅटोगोनिया म्हणजेच फायनली स्पर्ममध्ये रूपांतरित होतो. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा उल्लेख म्हणजे हे जे कडेला जर्मिनल एपिथेलियल लेयर आहे, या जर्मिनल एपिथेलियल लेयरमध्येच काही पेशी बोटासारख्या लांब आपल्याला झालेल्या दिसतात. या बोटासारख्या लांब पेशी आहेत ज्या, त्याला आपण सर्टोली सेल्स म्हणतो. काय म्हणतो? सर्टोली सेल्स म्हणतो, किंवा त्याचाच उल्लेख आपण नर्स सेल म्हणून देखील करतो. काय करतो? नर्स सेल म्हणून. सर्टोली सेल्स किंवा नर्स सेल्स. बघा, आता या जर्मिनल एपिथेलियममधून काही लांब अशा आतल्या बाजूला अधूनमधून पेशी विकसित झालेल्या आहेत, त्याचं सर्टोली सेल्स. तर जर्मिनल सेलचं रूपांतर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी स्पर्मॅटोगोनियामधून यंग स्पर्ममध्ये होतं. आणि यंग स्पर्म जे मध्यभागी निर्माण झालेले आहेत त्या कशाला चिकटतात? तर या सर्टोली सेल्सला चिकटतात, की ज्यांच्या मार्फत नरिशमेंट होते किंवा त्यांना आधार दिला जातो आणि त्या ठिकाणी वाढ त्यांची केली जाते. याबरोबरच आता या सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या भोवताली दुसऱ्या सेमिनिफेरस ट्युब्यूल्स दिसत आहेत. त्यांच्या मधील जागेला इंटर ट्युब्युलर स्पेस आपण म्हणतो. काय म्हणतो त्याला? इंटर ट्युब्युलर स्पेस आहे, की ज्या स्पेसमध्ये आपण लेडिक सेल्स नावाच्या बारक्या बारक्या पेशींचा समूह पाहतोय. काय पाहतोय? लेडिक सेल्स. ह्या लेडिक सेल्स ज्या आहेत, ह्या लेडिक सेल्स आपल्याला कशासाठी महत्त्वाच्या आहेत बघा. ह्या लेडिक सेल्स ज्या आहेत त्यांनाच आपण इंटरस्टेशियल सेल्स म्हणून देखील उल्लेखतो. ह्या लेडिक सेल्स आर इम्पॉर्टंट बिकॉज दे सिक्रीट मेल सेक्स हॉर्मोन. काय करतात त्या? मेल सेक्स हॉर्मोन सिक्रीट करत असतात, ज्यांना आपण टेस्टेस्टेरॉन या नावाने उल्लेखतो. काय उल्लेखतो? टेस्टेस्टेरॉन नावाचं हॉर्मोन हे लेडिक सेल्स सिक्रीट करतात. आणि ह्या लेडिक सेल्स ते टेस्टेस्टेरॉन हॉर्मोन रक्तामध्ये सोडला असता त्यांच्या मार्फत पुरुष दुय्यम लैंगिक वैशिष्ट्यांचा विकास झालेला दिसतो. बरोबर? तर हे अतिशय महत्त्वाचं एक वैशिष्ट्य बघा. या टेस्टीजमध्येच लहान लहान पेशी आपल्याला मध्ये 2 सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या मध्ये जी जागा आहे त्याला काय म्हणलं आपण? काय म्हटलं? तर त्याला आपण
इंटरसेमिनिफेरस ट्युब्युलर स्पेस, बरोबर. त्या ट्युब्युलर स्पेसमध्ये लहान लहान पेशींचा समूह जो दिसतोय त्याला लेडिक सेल्स आपण म्हणतो, किंवा त्यालाच मी दुसरं नाव सांगितलं होतं इंटरस्टेशियल सेल्स. दीज इंटरस्टेशियल सेल्स आर सिक्रेटरी इन नेचर. ते काय सिक्रेट करतात? दे सिक्रेट मेल सेक्स हॉर्मोन नोन ॲज टेस्टेस्टेरॉन. हे सेक्स हॉर्मोन रक्तात ज्या वेळेला येतं त्यावेळेला पुरुषांमध्ये दुय्यम लैंगिक वैशिष्ट्यांचा विकास होतो, जसे की जांघेमध्ये, काखेमध्ये केस निर्माण होणे, दाढीचे केस, मिशाचे केस निर्माण होणं, ही दुय्यम लैंगिक वैशिष्ट्य निर्माण होतात. स्नायू पिळदार होणं, आवाज घोगरा होणं, ही देखील दुय्यम लैंगिक वैशिष्ट्ये आपल्याला पुरुषांमध्ये विकसित झालेली दिसतात. सो the secretion of the hormone through Leydig cells known as testosterone plays the developmental role of secondary sexual characters like development of underarm hairs, development of mustaches and beard, as well as it also develops the roar voice, male voice, and it also maintains the muscularity of skeletal muscles. So these are the several characteristics of the male sex hormone known as secondary sexual character develop करण्याकरता उपयुक्त असलेलं मेल सेक्स हॉर्मोन टेस्टेस्टेरॉन. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण पुरुष जननसंस्था आणि टेस्टिसची आंतररचना म्हणजे हिस्टोलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस याचा अभ्यास केला. आता यानंतर आपण पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास करणार आहोत.